परांजपे विद्यालय अतिटचा इयत्ता 10वीचा निकाल 100%। महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या एसएससी बोर्डाच्या परीक्षेत सुशीलाताई परांजपे विद्यालय अतिटचा निकाल 100% लागला। विद्यालयानं 100% निकालाची उज्ज्वल परंपरा यावर्षीही अखंड ठेवली आहे। वेदांत शंकर जाधव या विद्यार्थ्यानं 95.80% गुण मिळवून शाळेत प्रथम, प्रणाली विजय लेकावळे 90% गुण मिळवून द्वितीय, वैष्णवी संजय जाधव या विद्यार्थिनीनं 88% गुण मिळवून तृतीय, आदिती संतोष रवेळकर 86.60% गुण मिळवून चौथा, संचिता महेंद्र जाधव 85.40% गुण मिळवून पाचवा, समृद्धी सतीश दुधाणे 85% गुण मिळवून 6वा क्रमांक मिळवला। या परीक्षेसाठी एकूण 38 विद्यार्थी बसले होते। यापैकी 17 विद्यार्थी विशेष प्रावीण्य, 14 विद्यार्थी प्रथम श्रेणी व 7 विद्यार्थी द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण झाले। शैक्षणिक वर्ष 2024 ते 2025 मध्ये घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेत 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। त्यापैकी प्रतीक्षा सचिन शिरावळे व संतोष सोनावणे हे 2 विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत। या दोन्ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2025 ते 2026 पासून 9वी ते 12वी पर्यंत प्रतिवर्ष 9,000 रुपये असे एकूण 36,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे। भारतीय विद्यापीठातर्फे फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या गणित व इंग्रजी बाह्य परीक्षेत सुशीलाताई परांजपे विद्यालयातील विद्यार्थिनी श्रावणी हनुमंत लिमन हिने इयत्ता 8वी इंग्रजी प्री इंटरमिजिएट परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला। तिला 100 पैकी 94 गुण मिळाले। तिचा पारितोषिकाच्या स्वरूपात रक्कम 1,000 रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे। या परीक्षेसाठी विद्यालयातून गणित सुबोध परीक्षेसाठी 8, प्रबोध परीक्षेसाठी 13, प्रवीण परीक्षेसाठी 15 विद्यार्थी बसले होते। तसेच इंग्रजी प्री इंटरमिजिएट परीक्षेसाठी 13, इंटरमिजिएट परीक्षेसाठी 23 व ॲडव्हान्स परीक्षेसाठी 22 विद्यार्थी बसले होते। हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या परीक्षेचाही निकाल 100% लागलाय। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञान संवर्धनी शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर विनय जोगळेकर, व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट बाळकृष्ण पंडित, सचिव रमेश देशपांडे, संचालक ईश्वरभाई जोशी, श्रीमती स्मिताताई वाळिंबे, सरपंच, उपसरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ, महाराष्ट्र न्यूज मराठीचे पत्रकार संदेश चव्हाण, आजी माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या।